राज्यातील त्या शेतकऱ्यांची 50,000 ऐवजी 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार. प्रोत्साहनपद अनुदानाची 2026-27चं कर्ज भरण्याची अट काढली. देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी शेतकरी पीक कर्जासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. यामुळं 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी 2 लाखांपर्यंत लाभ मिळेल. तर पाहूया ही बातमी सविस्तरमध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्ताव बोलण्याबाबत माहिती दिली आहे. तर महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत त्याचा लाभ मिळणार होता. तो आता 2 लाख रुपयापर्यंत मिळेल. ही प्रोत्साहनपद अनुदानासाठी 2026-27चे पीक कर्ज भरण्याची अट रद्द करतो, अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी यांनी केली आहे. कर्जमाफीच्या नियमासाठी 2029 पर्यंत लांबू असतो, मात्र आम्ही तसं केलं नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर कर्जमाफीसाठी 2029 पर्यंत थांबू शकलो असतो, देवेंद्र फडणवीस म्हणले. कर्जमाफीच्या संदर्भात इथं बरीचशी चर्चा झाली. कर्जमाफी ही परिस्थितीची आवश्यकता म्हणून करत आहोत. कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत झालेले नाहीत, तो होऊ शकत नाही. शेतकऱ्यांना सावकारांकडे जावं लागू नये, हा एक उद्देश कर्जमाफीचा असतो. आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळी कर्जमाफी करण्याचा शब्द दिला होता. आम्ही 2029 पर्यंत थांबू शकलो असतो. आम्ही सर्व निवडणुका जिंकलो असतो, मात्र आम्ही तसं केलं नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर शेतकरी अडचणीत असेल त्याला कर्जमाफी दिली पाहिजे हे ठरवलं आणि आपल्या सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतला. कर्जमाफी एक वेळ समझोता आणि प्रोत्साहनपद अनुदानाचा निर्णय घेतला. महायुती सरकार दरवर्षी 25,000 कोटी रुपयांची वीज माफी सरकार करतोय. दरवर्षी हे पैसे दिले जातात, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर अजून आपण कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या 2 मोठ्या घोषणा झाल्या आहेत, त्या सविस्तरमध्ये पाहूयात. जसं की 2008मध्ये देशात कर्जमाफी झाली. त्यानंतर 2009मध्ये कर्जमाफी करण्यात आली. त्यावेळी 2008मध्ये ज्या कर्जमाफीचा लाभ मिळाला त्यांना 2009मध्ये वगळलं होतं. 2026-27च्या कर्जाची परतफेड केली पाहिजे, अशी अट टाकली होती. ज्यांनी प्रोत्साहनपद लाभ देतोय त्यांना कर्ज वेळेत भरलं पाहिजे, अशी भूमिका त्यामागील होती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. सातत्याने या संदर्भात अटी शर्ती आहेत, अशी मागणी म्हणून ही अट आणली होती. समजा 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाख शेतकरी फायद्याने मिळणारे आहात. सगळ्यांचं मत होतं 2 लाख शेतकरी का सोडता? मी आर्थिक शिस्त सांगत होतो. हे लोक मला व्यापक विचार केला पाहिजे होते, असं सांगत होते. तर महात्मा फुले कर्जमाफीतील योजनेतील जे लोक होते त्यांना 50,000पर्यंत कर्जमाफी म्हटलं होतं. त्यांना देखील 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात येईल. 2026-27चा कर्ज भरण्यासंदर्भात नियम वगळण्यात येईल. 2026ला किती लोकांनी भरले याची माहिती आहे. 95% लोकांनी पैसे भरले. त्या अगोदरच्या 3 पैकी 2 वर्षात ज्यांनी पैसे भरले आता ते पात्र होतील. पहिल्यांदा असा निर्णय झाला आहे. यापूर्वी असा निर्णय झाला नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. धन्यवाद.